अतिशय थोडक्या शब्दामध्ये ओघवत्या वाणीमध्ये इथे असलेल्या दोन शास्त्रज्ञांची ओळख डॉक्टर सागर देशपांडे यांनी आपल्याला करून दिली. मित्रहो, यानंतर ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेनं वाट पाहत आहोत तो क्षण आत्ता आपल्यासमोर अवतीर्ण होणार आहे. डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि डॉक्टर अनिल काकोडकर या दोघांमध्येही अनेक साम्य आहेत. दोघेही मातृभक्त आहेत. एक अंजनीसूत आहे तर दुसरा कमलापुत्र आहे. दोघांनीही आपल्या आईचा शब्द कधी मोडला नाही, आपल्या आईचा शब्द खाली पडू दिला नाही आणि आपल्या आईच्या अपेक्षा भंग कधी केला नाही. एक आकाशाकडे नजर लावून अणुरेणू हातात घेऊन पाश्चात्य देशांकडे भांडत होता, तर दुसरा माती आपल्या हातामध्ये घेऊन पाश्चात्य देशांच्या मातीलाच सुरुंग लावायला निघाला होता. पण दोघांची इच्छा एकच होती की आपल्या मातृभूमीवरती आज कुणीही आणणार नाही आणि तिला कधीही टाच लागणार नाही. आणि म्हणून डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते ज्या वेळेला डॉक्टर माशेलकरांचा सत्कार होतो, हा दुग्ध शर्करा योगा पलीकडचाही असा एक अमृत योग असतो. हा योग ज्यांनी अनुभवला आपणासारख्यांनी, ते सर्व आपण धन्य धन्य आणि धन्य. मी डॉक्टर काकोडकर यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर रघुनाथ अनंत माशेलकर यांना लोकमान्य मातृभूमी पुरस्कार प्रदान करावा.